नमस्ते, माझं नाव डॉक्टर अभिजित पळशीकर. मी कन्सल्टंट इंटरव्हेन्शन कार्डिओलॉजिस्ट म्हणजे थोडक्यामध्ये मी अँजिओप्लास्टीमध्ये स्पेशलायझेशन करतो आणि मागच्या 16 वर्षापासून अँजिओप्लास्टी करत आहे. आपल्या आसपास आपल्या मित्रांमध्ये आपल्या कलिग्समध्ये कुणाला तरी हार्ट अटॅक येतो, कुणीतरी सडनली एक्सपायर होतं. मग आपण चमकतो की अरे बापरे, आपल्याला पण हृदय आहे आणि आपल्याला पण हार्ट अटॅक येऊ शकतो का, हे पहिल्यांदा आपल्याला जाणीव होते. मित्रांनो, आपलं हृदय आहे ते आपण आईच्या पोटामध्ये असतानाच चालू होतं आणि आपण संपेपर्यंत ते चालू असतं. पण जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत आपलं हृदयाकडे अजिबात लक्ष नसतं. मग असं झाल्यानंतर आपल्या मनात बरेच विचारांचं काहूर येतं की कशामुळे हार्ट अटॅक येत असेल, काय येत असेल, त्याची लक्षणं काय असतील, मला झालं तर मी नक्की एक्झॅक्टली काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, या सगळ्या उत्तर आपण द्यायला बघूयात. पहिले समजून घ्या की हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅक म्हणजे काय. तर थोडक्यामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये चोकअप झालं, ब्लॉकेज आलं तर काय होतं की हृदयाचा रक्तपुरवठा खोळंबतो किंवा थांबतो. याला आपण साध्या भाषेमध्ये हार्ट अटॅक म्हणतो किंवा हृदयविकाराचा झटका असं म्हणतो. पण एक लक्षात घ्या की हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट ह्या दोन ॲब्सोल्युटली वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हार्ट अटॅक म्हणजे हृदयविकाराचा झटका जेव्हा छातीमध्ये प्रचंड दुखायला लागतं, घाम यायला लागतो आणि पेशंट बऱ्याच वेळा कोलॅप्स होतो. हा झाला हार्ट अटॅक. हार्ट अरेस्ट जो असतो तो प्रत्येक आजारानंतर किंवा हार्ट अटॅकनंतर शेवटी जेव्हा हृदय तुमचं थांबतं मृत्यूपूर्वी, त्याला आपण कार्डियक अरेस्ट असं म्हणतो. तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता हार्ट अटॅक मुळात होतो का, हे जे कोलेस्ट्रॉल आहे ते हृदयामध्ये एक्झॅक्टली जमतं कशामुळे. आपण असं कम्पेअर करूयात की जसं आपण नवीन घर घेतल्यानंतर सिंक आपला व्यवस्थित वाहत असतो, त्याच्यामध्ये आपण मुद्दामून काही कचरा टाकत नाही, परंतु घर जसं जुनं होतं तसं हळूहळू त्याच्यामध्ये कचरा जमा होतो आणि कधीतरी तो सिंक चोकअप होतो. एक्झॅक्टली आपल्या हृदयाचं असंच होत असतं. हृदयामध्ये कोलेस्ट्रॉल नावाचा पदार्थ नॅचरली वाहत असतो आणि काही दिवसांनी काही वर्षांनंतर कळत न कळत काही कारण नसताना एका ठिकाणी तो चिटकतो आणि कालांतराने त्या ठिकाणी हळूहळू कोलेस्ट्रॉल जमा होऊन तिथे चोकअप निर्माण व्हायला चालू होतं. ही जी हृदयाची रक्तवाहिनी जेव्हा पूर्णपणे तुंबते तेव्हा रक्तपुरवठा थांबतो, हृदयाच्या त्या भागाला रक्तपुरवठा बंद पडतो आणि ह्याला आपण हार्ट अटॅक असं म्हणतो. या हार्ट अटॅकची लक्षणं असतात ते टिपिकल हृदयामध्ये प्रचंड दुखणं. खरं सांगायचं झालं तर सगळ्यात जास्ती पेन आपण म्हणतो ती लेबर पेन असते, जन्म देण्याच्या वेळेला आईला होणारी. त्याच्यानंतर असते दाताची दुखणं आणि हार्टचं दुखणं हे तिसरं असतं आणि इतकं भयंकर असतं की आपण म्हणतो जसं कोणी एखाद्याने सुरी किंवा तलवार तुमच्या हृदयातनं आरपार टाकली. इमॅजिन करा, एवढ्या सिव्हिअर प्रमाणामध्ये हे पेन असतं. त्यामुळे कुठेतरी छोटं मोठं चमकलं त्याला घाबरून जाऊ नका. हृदयाचं दुखणं नॉर्मली प्रचंड असतं, डाव्या बाजूला असतं, त्याच्याबरोबर घाम येतो, दम लागतो, पेशंट प्रचंड अस्वस्थ होतो. त्यामुळे अशी जी टिपिकल लक्षणं असतील तर मग तुम्ही हृदयाचा विकार झाला आहे किंवा हार्ट अटॅक आला आहे असं समजायला हरकत नाही किंवा तसं सस्पेक्ट करायला हरकत नाही. डायबिटीस असेल, बाकी काही कारणं असतील ज्याच्यामुळे कदाचित लक्षणं थोडीशी वेगळ्या प्रकारची येऊ शकतात, जसं उजव्या बाजूला दुखणं, पाठीमध्ये दुखणं, खांदे दुखणं किंवा केवळ कधी कधी घाम येणं. स्पेशली मधुमेह असेल म्हणजे डायबिटीस असेल तर हे अटिपिकल लक्षणं जी आपण म्हणतो ती जास्ती प्रमाणामध्ये असतात. ही अशी लक्षणं येत असतील तर नक्कीच तुम्ही निग्लेक्ट करायला नको. आजकाल तसंच होतं, थोडंसं दुखतं आपण आपल्या मनाला समजूत घेऊन बघतो की आपल्याला काही हृदयाचा विकार होऊच शकत नाही. पण मित्रांनो, असं नाही आहे. आजकाल आपण बघितलं तर 20मध्ये 30मध्ये पण हार्ट अटॅक येणं खूप कॉमन झालेलं आहे. हार्टची लक्षणं नॉर्मली एक्झर्शन नंतर म्हणजे श्रम केल्यानंतर येतात. म्हणजे थोडक्यामध्ये कसं, चालताना, जिने चढताना छाती दुखणं, प्रचंड दम लागणं, घाम येणं ही हृदयाची लक्षणं आहेत. बसल्या बसल्या जे छोटं मोठं दुखतं ते नॉर्मली हृदयाचं नसतं. आपल्याला असं होत असेल, कुणाला कलिगला असं होत असेल
प्रचंड दुखत असेल तर ऑब्व्हियसली हार्ट अटॅक सारखं ट्रीट करणं गरजेचं आहे, पण तपासणी करणं गरजेचं आहे. हे निग्लेक्ट करणं तेवढं योग्य नाही. कुणाच्याही छातीत दुखत असेल तर जवळच्या अपघात विभागामध्ये, ज्याला आपण कॅज्युअल्टी असं म्हणतो, कोणत्याही हॉस्पिटलमधलं इमर्जन्सी डिपार्टमेंट हे 24 तास उघडं असतं. ही जाणीव असणं तुम्हाला गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द टाईम असं होतं की रात्री दुखायला लागलं, आता डॉक्टर कसे भेटतील, मी कुणाला दाखवू, कुठे जाऊ, कोण ECG करणार, अशी प्रश्न आपल्याला येतात. परंतु काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या हॉस्पिटलच्या अपघात विभागामध्ये ECG कॉमनली आणि कंपल्सरी अवेलेबल आहे. तुम्ही सहज तिथे केव्हा पण 24 तास अप्रोच करू शकता, अगदी रात्री 3 वाजता पण. छाती म्हणून दुखत गेल्यानंतर पहिल्यांदा तो डॉक्टर हॉस्पिटलमध्ये अगदी 3 वाजता पण तुम्ही जाऊ शकता. छाती दुखते म्हणून तुम्ही गेलात तर तिथला कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर पहिली गोष्ट करेल तुमचं ब्लड प्रेशर आणि नाडी मोजेल, आणि दुसरी गोष्ट तो नक्कीच करेल की ECG करेल. प्रत्येक हॉस्पिटलचा MD डॉक्टर किंवा हृदयरोग तज्ज्ञ हा ऑन कॉल असतो, म्हणजे तो टेलिफोनवरती अवेलेबल असतो. आजकाल व्हॉट्सअपच्या माध्यमाने ECG त्याच्यापर्यंत सहजपणे पोहोचतो आणि तो ॲनालाइज करून सांगू शकतो की तुम्हाला ECGमध्ये काही चेंजेस आहेत का नाही आहेत. नॉर्मल वेळ असेल, बरेच वेळ दुखत असेल, चालताना त्रास होत असेल, तुम्हाला रिस्क फॅक्टर असतील तर नक्कीच तुम्ही हृदयरोग तज्ज्ञ किंवा तुमच्या MD मेडिसिन डॉक्टरकडे जा. ते काही तपासण्या करतील ज्याच्यातनं हृदयविकार आहे की नाही हे आपण नक्की निदान करू शकतो. या तपासण्या कोणत्या? तर पहिली बेसिक तपासणी म्हणजे ब्लड प्रेशर, ते वाढलं आहे का, ब्लड ग्लुकोज म्हणजे तुम्हाला डायबिटीस आहे का, मग आपण ECG करतो की ज्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत का. या ढोबळमानाने बेसिक तपासण्या. पण डॉक्टरला समजा सस्पेक्टेड असेल की तुम्हाला हृदयविकार आहे तर मग पुढच्या तपासण्या आपण करतो. त्या बेसिकली 2 झाल्या. पहिली म्हणजे 2D इको, म्हणजे हृदयाची सोनोग्राफी, म्हणजे आपलं हृदय पंप कसं करतं आहे, त्याच्या झडपा कशा आहेत, त्याच्यामध्ये छिद्र नाही येणं,